Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall continue practice paper of first semester examination standard 10 subject English lower level. Dear students, already we have done two parts on this practice paper and today we are going to discuss part number 3, and in this part we shall discuss question number 4, question number 5, question number 6 and question number 7. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, दोन पार्ट्स ऑलरेडी या प्रॅक्टिस पेपरवरती बनवलेले आहेत. तुम्ही जर ते बघितले नसतील तर नक्की बघा, म्हणजे पुढील पार्ट्स तुम्हाला कंटिन्यू समजणार आहे. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सांगितल्याप्रमाणे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये question number 1 we have completed, that was the language study. Then question number 2 scene passage. Okay, question number 3 poetry section च्या रिलेटेड होते, पोएम्स होते. आणि question number 4 आज आपण स्टार्ट करतोय, तो म्हणजे नॉन टेक्स्चुअल पॅसेज. ठीक आहे. आता नॉन टेक्स्चुअल पॅसेज मध्ये एक तुम्हाला अनसीन पॅसेज दिला जातो. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल डिस्कस अबाउट दिस पॅसेज. पॅसेजचा मिनिंग आपण थोडक्यात समजून घेऊया अँड देन वी शॅल सी द इट्स ॲक्टिव्हिटीज. मग त्याचे ॲक्टिव्हिटीज आपण बघूया. बर्बँक, द नेम ऑफ द पर्सन. बर्बँक वॉज बॉर्न ऑन मार्च 7, 1849. 1849 मध्ये बर्बँकचा जन्म झाला होता अँड वॉज ब्रॉट अप ऑन अ फार्म इन द स्टेट ऑफ मॅसॅच्युसेट्स. म्हणजे मॅसॅच्युसेट्स हे अमेरिकेमधील राज्यामध्ये त्याचा एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला. ही वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर्स ऑफ नेचर. आणि लहानपणापासूनच निसर्गामधील आश्चर्य, वंडर्स, ह्या गोष्टीकडे बघून तो खूप फॅसिनेट झाला, त्याच्याकडे आकर्षित झाला, म्हणजे निसर्गाकडे. अँड लर्न द टेक्निक ऑफ रेझिंग व्हेरियस क्रॉप्स अँड फ्लावर्स फर्स्ट हँड ड्युरिंग हिज अर्ली इयर्स. त्याच्या अर्ली इयर्स म्हणजे चाइल्डहुड डेजमध्ये, बालपणीच त्यांनी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स म्हणजे स्वतः शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप्स म्हणजे पिकं घ्यायचे कसे, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स यांचं उत्पादन कसं घ्यायचं याची टेक्निक तो शिकला होता. बट आफ्टर ही रीड डार्विन्स व्हेरिएशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अंडर द डोमेस्टिकेशन. आणि डार्विन्स एक त्याने बुक रीड केलं, पुस्तक वाचलं, आणि ते बुक कोणतं होतं? व्हेरिएशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अंडर डोमेस्टिकेशन. आणि हे रीड केल्यानंतर त्याने ठरवलं काय? टू डिवोट हिज लाईफ टू द प्रोडक्शन ऑफ न्यू टाईप्स अँड व्हरायटीज ऑफ प्लांट लाईफ. आणि हे बुक रीड केल्यानंतर त्याने आपलं जीवन पूर्णपणे डिवोट करण्याचं किंवा समर्पित करण्याचं, त्याग करण्याचं त्याने ठरवलं. कशासाठी? टू द प्रोडक्शन ऑफ न्यू टाईप्स अँड व्हरायटीज ऑफ प्लांट्स. म्हणजे नवीन प्रकारचे प्लांट्स, वनस्पती, आणि वेगवेगळ्या व्हरायटीज, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती लाईफ, त्याचं प्रोडक्शन कसं घ्यायचं याच्याबद्दल पूर्णपणे काम करायचं त्याने ठरवलं. ॲट 21, वयाच्या 21व्या वर्षी बर्बँक took up a market gardening and was successful in selling the high quality vegetable that he grew. 21व्या वर्षी त्याने मार्केट गार्डनिंग म्हणजे जे काही वनस्पती, व्हेजिटेबल्स तो निर्माण करणार होतो शेतामध्ये, तो सेल करण्यासाठी, विकण्यासाठी त्याने फार्मिंग किंवा गार्डनिंग सुरुवात केली. आणि ही वॉज सक्सेसफुल. तो यशस्वी झाला. कशामध्ये? सेलिंग द हाय क्वालिटी व्हेजिटेबल, एक उच्च दर्जाची व्हेजिटेबल्स विकण्यामध्ये, ज्याने त्याने स्वतःहून उत्पादित केलेले होते, याच्यामध्ये तो सक्सेसफुल ठरला. म्हणजे एक कमर्शियल गार्डनिंग किंवा आपण उत्पादन घ्यायला त्याने सुरुवात केली. वन ऑफ हिज एक्सपेरिमेंट इन द बिगिनिंग इन्वॉल्व, त्याने एक सुरुवातीला एक एक्सपेरिमेंट केला, एक प्रयोग केला ह्या शेतामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायचा. आणि तो म्हणजे कोणता? इन्वॉल्व प्लांटिंग 29 सीड्स फ्रॉम द अर्ली रोज पोटॅटो प्लांट. तर त्याने पोटॅटो प्लांटचे, अर्ली रोज पोटॅटो प्लांटचे 29 प्रकारचे सीड्स त्याने त्याच्यावरती वेगवेगळे सीड्स त्याने, म्हणजे पोटॅटोचे 29 टाईप्स सीड्स त्याने प्लांट केले. Okay, it was soon clear that his lack of schooling was made up for by an inborn skill that lifted him far above the level of haphazard amateur. आणि ह्या वेगवेगळ्या प्रयोगामुळे त्याने तो जास्त शिकला नव्हता, पण कमी शिकलेला असून देखील त्याने त्याच्यावरती मात केली. कशामुळे? ही हॅड इनबॉर्न स्किल. त्याच्यामध्ये एक जन्मजात
स्किल होतं, त्याच्याकडे कौशल्य होतं, गुण होते आणि त्याच्यामुळे तो लिफ्टेड हिम, तो स्वतः एवढा वरती आला, म्हणजे एवढा इम्प्रूव्ह त्याने स्वतःमध्ये केली, सुधारणा केली अबाव द लेवल ऑफ हॅफॅझेट ॲमॅचर. म्हणजे हॅफॅझेट म्हणजे जे अयोग्य कसेही प्रकारचे हौशी असतात, म्हणजे एक टाईमपास म्हणून काम करणारे, त्यामध्ये नव्हतं त्यांनी. तर आपल्या स्किल, इनबॉर्न स्किलवरती त्याने एक वेल प्लॅन्ड एक गार्डनिंग करणारा, फार्मिंग करणारा शेतकऱ्यासारखं त्याने एक सायंटिस्टसारखा तो निर्माण झाला. द पोटॅटो, okay, one variety of seed that was produced as a result of his work with the potato was very successful when introduced to local farmer. आणि पोटॅटोच्या 29 टाईपच्या वेगवेगळ्या सीड्सवरती प्रयोग केल्यानंतर एक व्हरायटी त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल झाला आणि ते त्या पोटॅटो वॉज व्हेरी सक्सेसफुल वेन इंट्रोड्यूस टू लोकल मार्केट. आणि त्याने एक व्हरायटी ऑफ पोटॅटोची सक्सेसफुल झाल्यानंतर त्याच्यापासून निर्माण झाले पोटॅटो मार्केटमध्ये विकले आणि ते खूप सेल झाले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्सवरती प्रयोग केल्यानंतर वन टाईप ऑफ सीड्स ही बिकेम पॉप्युलर ऑर सक्सेसफुल. आणि त्यामुळे इट्स अ सुपिरियर क्वालिटीज, कारण ते जे सीड होतं पोटॅटोचं एक सुपिरियर चांगल्या क्वालिटीची पोटॅटो सीड्स होते. बिकेम नोन थ्रू आउट द कंट्री, पूर्ण देशामध्ये त्याला ओळख झाली. अँड टुडे कॉल्ड इदाहो. आणि त्या पोटॅटो सीड्स, जे त्या प्रकारचा पोटॅटो म्हणजे इदाहो सीड्स म्हणून तो पोटॅटो प्रसिद्ध आहे. इट इज ग्रोन ऑन द थाउजंड्स ऑफ एकर्स इन द नॉर्थ वेस्टर्न US. म्हणजे उत्तर अमेरिकेमध्ये हजारो एकर शेतामध्ये याने निर्माण केलेल्या पोटॅटो सीड्स, इदाहो नावाचं सर्वत्र त्याचं पीक घेतलं जातं. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑर द मिनिंग ऑफ दिस पॅसेज. आता या पॅसेजवरती ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन्स कशा प्रकारे आले ते बघूया. क्वेश्चन नंबर 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज. आता आपण पॅसेज रीड केलेलंच आहे. अँड डू द ॲक्टिव्हिटीज, आणि प्रश्न सोडवायचे आहेत. A1 2 मार्क्ससाठी आहे. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य, सत्य की असत्य ते लिहायचे आहेत. नंबर 1, बर्बँक वॉज बॉर्न ऑन मार्च 17, 1894. बर्बँकचा जन्म मार्च 17, 1894 मध्ये झाला. आता हे ट्रू आहे की फॉल्स, तर त्याची डेट ऑफ बर्थ आपण पॅसेजमध्ये बघू शकतो. पॅसेजमध्ये काय आहे, मार्च 7 आहे. मार्च 7 ही वॉज बॉर्न मार्च 7, 1849 मध्ये, 1894. सो इट इज अ रॉंग, चुकीचं आहे. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो, एक तर तुम्ही आन्सर लिहिताना नंबर 1 टाकून फॉल्स लिहा किंवा पूर्ण सेंटेन्स लिहा, त्याच्यापुढे फॉल्स असं लिहा. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. बर्बँक वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर्स ऑफ नेचर. निसर्गामधील आश्चर्य बघून तो आकर्षित झाला. आता हे सेंटेन्स ॲज इट इज असेल तर ट्रू. इथे सेंटेन्स दिले बघा, हां, ही वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर्स ऑफ नेचर, म्हणजे ॲज इट इज आहे तसंच वाक्य आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, दिस वन इज द ट्रू सेंटेन्स, ट्रू आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, राईट. फर्स्ट वन फॉल्स, सेकंड वन ट्रू. The potato was successful when introduced in local farmer. लोकल फार्मरमध्ये त्यांनी पोटॅटो जेव्हा इंट्रोड्यूस केला फर्स्ट टाइम, तो सक्सेसफुल ठरला. येस, दॅट इदाहो. सो इट इज ऑल्सो ट्रू. ओके, नेक्स्ट. बर्बँक डिसाइडेड टू डिवोट हिज लाईफ. त्याने ठरवलं आपलं जीवन समर्पित करायचं. कशासाठी, टू द प्रोडक्शन ऑफ न्यू टाईप्स, नवीन प्रकारचे प्लांट्स अँड व्हरायटीज ऑफ प्लांट लाईफचे निर्मिती करण्यासाठी. येस, हे सेंटेन्स आलेलं आहे खाली या पॅसेजमध्ये. सो दिस वन इज ऑल्सो ट्रू. तर यापैकी आपण फर्स्ट फॉल्स देन ट्रू ट्रू, तर यू विल गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स हिअर. क्लिअर. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया आपण. राईट. A1, कंप्लीट द फॉलोइंग वेब. खालील वेब पूर्ण करा. ठीक आहे. आता स्टार्टिंगला बर्बँक, त्या बर्बँकची माहिती इथे आपल्याला भरायची आहे. तुम्ही असे डायग्राम देखील काढायचे. फॅसिनेटेड फक्त शब्द दिला, म्हणजे तो आकर्षित झाला. कशाकडे आकर्षित झाला ते पूर्ण वाक्यामध्ये लिहू शकतो. आता ते सेंटेन्स कसं लिहिणार, फॅसिनेटेड आहे ना, मग ते आपण लिहू शकतो. काय लिहिणार बघूया. फॅसिनेटेड, फॅसिनेटेड वर्ड कुठे गेलेला आहे, हां, फॅसिनेटेड. सो ही बर्बँक वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर्स ऑफ नेचर. तर इथपर्यंत ते वाक्य तिथे लिहू शकतो आपण याच्यामध्ये, त्या फिल इन द ब्लँक्समध्ये. कळलं का, हे सेंटेन्स आहे तिथे, तसं तुम्ही त्या बॉक्समध्ये लिहा. सेकंड काय आहे, इंट्रोड्यूस. आता इंट्रोड्यूस शब्द आहे, त्याने
ओळख करून दिली. कशाची? इंट्रोड्यूस द वर्ड आहे. हां, द पोटॅटो वॉज व्हेरी सक्सेसफुल वेन इंट्रोड्यूस टू लोकल फार्म. कुठून लिहिणार? आता हे वाक्य सुरुवात इथे वन व्हरायटी, सो वन व्हरायटीपासून वन व्हरायटी ऑफ सीड्स दॅट वॉज प्रोड्यूस ॲज अ रिझल्ट ऑफ हिज वर्क विथ द पोटॅटो वॉज व्हेरी सक्सेसफुल. तर हे दोन सेंटेन्स, हे पूर्ण सेंटेन्स आपण या बॉक्समध्ये लिहू शकतो. फक्त इंट्रोड्यूस शब्दचं जे सेंटेन्स आहे ते इथे लिहा. नेक्स्ट रीड. त्याने काय रीड केलं? तर याच्यामध्ये रीड शब्द कुठे आलेला आहे? हा, ज्याने तेव्हा रीड केलं. आफ्टर ही रीड, काय रीड केलं? डार्विन्स व्हेरिएशन ऑफ ॲनिमल्स. म्हणजे हे सेंटेन्स इथपर्यंत तुम्ही लिहू शकता. कळते? सो या प्रकारे वी कॅन कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. देन आय लर्न. तर तो काय? तो शिकला. लर्न काय शिकला तो? याच्यामधून लर्न वर्ड कुठे गेलेला आहे? आहे का? दिसतो? याच्यामध्ये शोधावं लागेल परत आपल्याला. पॅसेज रीड केल्यानंतर तो वर्ड कुठे आला तो शोधा आणि त्याचा सेंटेन्स तो काय शिकला याच्यामधून, व्हॉट ही लर्न. तर तुम्ही ते सेंटेन्स ते लिहू शकता. आता वी डोंट हॅव दॅट मच टाईम कमी आहे परत तो पॅरेग्राफ रीड करायला. आता आपण नेक्स्ट साईड. सो या प्रकारे तुम्ही A2 मध्ये देखील तुम्हाला मार्क्स मिळवू शकतो. ठीक आहे. देन A3 ॲक्टिव्हिटी बघूया. काय दिसतं तुम्हाला? A3 ॲक्टिव्हिटी. राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. अँटोनिम्स मीन्स, अँटोनिम्स म्हणजे काय? अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. काय तो? अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स आणि सिनॉनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स. ठीक आहे. थोडं आपण इथे ॲडजस्ट करूया. राईट. लेट फ्रॉम द पॅसेजमधून शब्द लिहितात. लेटच्या अपोजिट कोणता शब्द लिहिले? लेट उशीर. तर अर्ली इयर्स, अर्ली शब्द आलेला आहे त्यामध्ये. तर तुम्ही इथे कोणता शब्द लिहू शकता? अर्ली. इथे बघा आहे तो अर्ली वर्ड आहे. हिज अर्ली इयर्स. कळते? अर्ली म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये. द नेक्स्ट वर्ड इज अबाव, वरती. त्याच्या अपोजिट डाऊन. ओल्ड, यंग. बिफोर, आफ्टर. ते वर्ड इथे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट A4 ॲक्टिव्हिटी जे तुम्हाला ग्रामरच्या रिलेटेड आहे. ही डिसाइडेड टू डिवोट हिज लाईफ. हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस मेन वर्ब. म्हणजे ज्या वाक्यामध्ये टू आणि त्याच्या पुढे मूळ क्रियापद असेल तर ते इन्फिनिटिव्ह. मग त्या सेंटेन्समध्ये टू शब्द शोधायचा. कोणता आहे? टू. आणि त्याच्यापुढे डिवोट हा वर्ब आहे. मग आपण काय करू शकतो? त्याला अंडरलाईन किंवा याला बॉक्स करू शकतो. वाक्य आहे तसं लिहायचं आणि त्या टू प्लस मेन वर्बला अंडरलाईन करायचे. नेक्स्ट सेंटेन्स. ही वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर्स ऑफ नेचर अँड लर्न द टेक्निक ऑफ रेझिंग व्हेरियस क्रॉप्स. नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करायचा. इथे कंपाऊंड सेंटेन्स आहे. दोन सेंटेन्स आहेत तिथे अँडनी जोडलेले. ठीक आहे. तर एक वाक्य अशा अँडनी जोडलेलं जर वाक्य असेल ना, तर अँडच्या ठिकाणी नेहमी बट ऑल्सो लिहायचा. म्हणजे हा शब्द काढून इथे काय लिहिणार? बट ऑल्सो. ओके. आता याच्या अगोदर नॉट ओनली यूज करायचा. नॉट ओनली कुठे यूज करू शकतो? त्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नंतर किंवा मेन वर्ब नंतर. हेल्पिंग वर्ब आहे का? वॉज आहे. तर याच्यानंतर तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सोवरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे. ती पाहिजे तर तुम्ही बघा सविस्तरपणे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. मग इथे नॉट ओनली घेणार वॉज नंतर. म्हणजे आन्सर काय होईल? ही वॉज नॉट ओनली फॅसिनेटेड विथ द वंडर्स ऑफ नेचर बट ऑल्सो, अँड काढून बट ऑल्सो लर्न द टेक्निक्स ऑफ रेझिंग व्हेरियस क्रॉप्स. दिस विल बी युअर आन्सर. हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट A5 पर्सनल रिस्पॉन्स. स्वतःच्या मनाने उत्तर द्यायचं आहे. राईट द नेम ऑफ एनी 4 व्हेजिटेबल्स अँड डिस्क्राईब वन ऑफ देम. 4 कोणत्याही व्हेजिटेबलची नावे. मग त्याच्यामध्ये फ्रूट्स पण व्हेजिटेबल्समध्येच येऊ शकतात किंवा जे इंग्लिशमध्ये 4 व्हेजिटेबल्स. आता गुगलवरती फाइंड आउट करून 4 व्हेजिटेबलची नावं लिहा आणि एका व्हेजिटेबलचं 1-2 ओळीमध्ये डिस्क्राईब करा. आता हे तुमच्यासाठी मी सोडून देतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया. आता याच पॅसेजवरती प्रश्न आहे B. समरी रायटिंग. म्हणजे जो अनसीन पॅसेज आपण बघितलं ना, त्याची समरी म्हणजे थोडक्यात सारांश लेखन करायचं आहे. क्वेश्चन काय आहे?
रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4, जो आता पॅसेज दिला आहे तो अनसीन पॅसेज, अँड राईट समरी ऑफ इट, त्याची समरी लिहा. सजेस्ट स्विटेबल टायटल, आणि एक योग्य असं शीर्षक पण द्यायचं आहे युअर समरी. आता बर्बँकचा जो आपण पॅसेज बघितला, याची एक तुम्हाला एक आयडिया सांगतो. या पॅसेजमध्ये जे आपण ॲक्टिव्हिटी सोडवल्या, म्हणजे जे प्रश्न सोडवले A1 आणि A2 सोडवले ना, ठीक आहे. आपण जे A1 आणि A2चे जे प्रश्न सोडवलेले आहेत, हे ट्रू ऑर फॉल्स हे 4 सेंटेन्स, आणि A2चे फॅसिनेटेड, इंट्रोड्यूस, रीड, आणि हे पूर्ण वाक्य लिहिलेलं आहे. तर याची समरी तुमची थोडक्यात मध्ये सांगतो. आपण टायटल काय देऊ शकतो? टायटल याच्यामध्ये एक देऊ शकतो बर्बँक. बर्बँक कसा होता? एक इनोव्हेटिव्ह गार्डनर म्हणू शकतो, इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह. बर्बँक इनोव्हेटिव्ह फार्मर म्हणू शकतो, इनोव्हेटिव्ह फार्मर एक टायटल दिलू शकतो, बर्बँक इनोव्हेटिव्ह फार्मर. आणि जो A1 आणि A2ची जी वाक्य आहेत, आता हे वाक्य फॉल्स आहे, ट्रू करायचं, म्हणजे हे सेंटेन्स फर्स्ट सेंटेन्स, आणि बाकीचे सगळे सेंटेन्स ट्रू आहेत. तर हे 4 सेंटेन्स तुम्ही समरीमध्ये लिहा, नंबर टाकून नाही, तर एकापुढे एक, ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे आपण सोडवलेले आहेत, म्हणजे थोडक्यामध्ये ज्या स्टुडंटला खूप डिफिकल्ट, नाही तर काही मुलं काय करतात कुठल्याही ओळी लिहून काढतात, असं नाही. इथे जे तुम्हाला अंडरलाईन केलं येलो कलरमध्ये तुम्ही लिहून काढू शकता. आणि याचे जे सेंटेन्स तुम्ही बर्बँक फॅसिनेटेड हे जे सेंटेन्स दिलेलं आहे, याचं सेंटेन्स, हे सेंटेन्स त्या समरी रायटिंगमध्ये लिहू शकता. जसं मी ते लिहून दाखवलेले आहे बघा, इथे आय थिंक लिहिलेलं आहे, नाही लिहिलेलं नाही आहे. सो तुम्हाला सांगितलेले आयडिया तुम्ही यूज करा. A1 आणि A2चे ॲन्सर्स तुम्ही समरी म्हणून लिहू शकता. दॅट्स ऑल, ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4 इज कम्प्लिटेड. सेक्शन 5 जो आहे रायटिंग स्किल 20 मार्क्सवरती आहे. लेटर रायटिंग A1 और A2. A1 तुम्हाला इन्फॉर्मल, A2 फॉर्मल आहे. इमॅजिन यू आर पियुष और प्रिया, तुमचं नाव दिलेलं आहे पियुष, किंवा बॉईज तुम्ही पियुष लिहू शकता, आणि गर्ल असेल तर प्रिया. वर्धमान नगर, युअर ॲड्रेस इज गिवन हिअर. CA रोड, नागपूर 8. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट एनीवन लेटर फ्रॉम द फॉलोइंग. आता एक ॲडव्हर्टाइजमेंट दिले, एक जाहिरात दिलेली आहे. काय? एन्जॉय मेळघाट टायगर सफारी. मेळघाटमध्ये टायगर सफारी, तुम्ही टायगरचा एक ॲडव्हेंचर सफारी करू शकता, फिरू शकता. मेक युअर हॉलिडे विथ जॉय ऑफ नेचर, निसर्गामधून आनंद घेऊन तुमचा हॉलिडे घालवू शकता, अशी एक जाहिरात आहे. मग तिथे गेल्यानंतर तुम्ही या मेळघाट टायगर सफारीसाठी जर टुरिस्ट म्हणून गेला तर तुम्ही काय तिथे ॲट्रॅक्टिव्ह फॅसिलिटीज काय तुम्हाला दिली जातील, काय बघू शकता. ट्रॅव्हलिंग, लॉजिंग अँड बोर्डिंग, तिथे ट्रॅव्हलिंगची व्यवस्था ते करून देणार आहेत. त्या फॉरेस्टमध्ये लॉजिंग, राहण्याची व्यवस्था आहे. बोर्डिंगमध्ये राहणे आणि खाण्याची व्यवस्था. एक्सपिरियन्स गाईड, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी एक अनुभवी गाईड देखील असतील. टेस्टी अँड हेल्दी फूड, ओके. देन रीड एक्सपिरियन्स टू सी ॲनिमल, आणि स्वतः तुम्ही अनुभव घेऊ शकता एक वाईल्ड ॲनिमल्स किंवा जंगली प्राणी बघण्याचा. सो ऑल दीज आर फॅसिलिटीज आर देअर, एक अट्रॅक्टिव्ह फॅसिलिटीज आहेत. स्पेशल अट्रॅक्शन काय, तिथे सनराईज अँड सनसेट पॉईंट आहेत. जसे महाबळेश्वर जे नॅचरल टुरिस्ट प्लेसच्या ठिकाणी, जसं महाबळेश्वर, माथेरान या ठिकाणी सनराईज सनसेट पॉईंट, कोलखास पॉईंट्स हे तेथील अट्रॅक्शन आहे. आता ही जी ऑर्गनायझर आहे, ही जी टुरिस्ट प्लेसला जाण्यासाठी कोणी ऑर्गनाईज केलेलं आहे, ऑर्गनायझर्सचं नाव दिलं आहे SR टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बाडनेर रोड, अमरावती. ओके. सो दिस ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघितलेली आहे, रीड केलेली आहे. आणि रीड केल्यानंतर तुम्हाला तर लेटर लिहायचं आहे. A1मध्ये काय, इन्फॉर्मल लेटर, जे की आपण आपल्या फ्रेंडला किंवा रिलेटिव्हला लिहू शकतो. इथे कोणाला लिहायला सांगितले, राईट ए लेटर टू युअर फ्रेंड, मित्राला लेटर लिहायला सांगितलेलं आहे. तुम्ही ती ॲडव्हर्टाइजमेंट वाचली आहे. रिक्वेस्टिंग हिम किंवा हर, त्याला किंवा तिला तुम्ही विनंती करायची आहे. कशासाठी?